आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पीओपी मूर्तीवरील बंदी सरकारला अमान्य, शेलारांची भूमिका। पीओपी संदर्भात मूर्तिकारांच्या बाजूने कोर्टामध्ये बाजू मांडू। पीओपी योग्य की अयोग्य हे सांगण्यासाठी तंत्रज्ञानाची समिती गठीत करणार, शेलारांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये 8 दिवसांमध्ये विविध शहरात शववाहिका दिल्या जातील, प्रकाश आंबेडकरांची TV9 मराठीला माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष पांगर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांचं हस्तांदोलन, दोघांची विधान भवनामध्ये भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती, तर ऑफ रेकॉर्ड ही दोस्ती तुटायची नाही असाही संवाद दोघांमध्ये झाल्याची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये एसटीच्या 4 अधिकाऱ्यांचं निलंबन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेमध्ये माहिती। पुण्यामधील स्वारगेट अत्याचार प्रकरणी सरकारची मोठी कारवाई। मला निवडणुकीमध्ये 10-12 कोटी लागले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल, निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुनी विधानं मुद्दाम पसरवली जात आहेत, प्रकाश सोळंकेंचा दावा। त्या व्हिडिओमध्ये लाखांच्या ऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण। प्रकाश सोळंकेंनी निवडणुकीमध्ये पैशाचा वापर केला हा भ्रष्टाचार, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा सोळंकेंवर निशाणा। सोळंकेंच्या विरोधात याचिका दाखल केल्यास 3 वर्षांसाठी आमदारकी रद्द होणार, दमानियांची प्रतिक्रिया। शिवरायांच्या सैन्यामध्ये कुणीही मुस्लिम नव्हता, नितेश राणेंचं अजब वक्तव्य, तर काही मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। महाराजांचे अर्धे बॉडीगार्ड मुस्लिम होते, नितेश राणेंच्या दाव्याला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर।